गुड आफ्टरनून स्टुडंट्स. गुड आफ्टरनून. यापूर्वीच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज रिटन बाय जूल्स गॅब्रियल वर्न हे नॉवेल आपण स्टडी करत होतो. तसंच त्या नॉवेलबद्दल, त्या रायटरबद्दल आपण बरीचशी माहिती, तसंच त्या नॉवेलचा सारांश, एक सिनॉप्सिस आपण काल अभ्यासलात. यापुढील काही नॉवेल आपण आज अभ्यासणार आहोत. आज आपण याच नॉवेलमधील काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स पुढे दिलेले आहेत, तर त्या कॅरेक्टर्सबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तसंच आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये आपण या नॉव्हेलची थीम, तसंच या नॉव्हेलचा प्लॉट आणि सिनॉप्सिस आज आपण जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, पुढे आपल्याला काही कॅरेक्टर्सची नावं दिलेली आहेत. मेजर कॅरेक्टर्स म्हणून फिलियस फॉग, पासपर्ट, औडा अँड डिटेक्टिव्ह फिक्स ही जी काही महत्त्वाची कॅरेक्टर्स इथे आपल्याला दिसत आहेत, ही या नॉव्हेलच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही रिटन एक्झामिनेशन फेस करणार आहात, त्यावेळेससुद्धा ही कॅरेक्टर तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायची आहेत. त्यावेळेस तुम्हाला कदाचित या कॅरेक्टर्सवरती पेपरमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतील. तर बघा, फिलियस फॉग असेल, यांच्याबद्दल आपण हे अगदी महत्त्वाचं मेजर असं कॅरेक्टर आहे, ज्यांच्याभोवती ही पूर्ण स्टोरी, पूर्ण नॉव्हेल फिरतं. तसंच पुढे जे काही कॅरेक्टर दिलेले आहेत त्यांचं असिस्टंट पासपोर्ट औडा ही जी लेडीज आहे ती फिलियस फॉगसोबत त्याच्या पूर्ण जर्नीमध्ये, ज्या देशांमध्ये तो जर्नी करतो आहे 80 डेजसाठी, ती बेट कंप्लीट करण्यासाठी, तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्याच्यासोबत असणारी ती औडा, आणि त्याचबरोबर डिटेक्टिव्ह फिक्स नावाचा हा जो एक व्यक्ती आहे, जो प्रत्येक वेळेस मिस्टर फॉगवरती एक प्रकारे वॉच ठेवून असतो. तर अशी ही जी कॅरेक्टर्स आहेत त्यांच्याबद्दल आपण काल बऱ्यापैकी जाणून घेतलं. तर थीमच्या दृष्टीने आपण आणखी या कॅरेक्टरला जवळून जाणून घेऊयात. तर बघूयात, पुढे आपल्याला दिसतं आहे थीम. तर बघा, द थीम इज फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड द एक्साइटमेंट विच द रीडर्स कम अक्रॉस अँड एन्जॉय फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड. Phileas Fogg, the major character in the novel, accepts the challenge to go around the world in 80 days. In accomplishing this feat, he goes through various lands and meets with diverse adventures. तर बघा, हे जे नॉव्हेल आहे खऱ्या अर्थाने फुल ऑफ ॲडव्हेंचर्स आहेत. बरीच अशी थ्रिलिंग अशी एक्सपिरियन्स तुम्हाला हे जे नॉव्हेल रीड करत असताना येतील. त्याचबरोबर खूप अशी एक्साइटमेंट तुम्हाला वाटेल ज्यावेळेस हळूहळू हे नॉव्हेल पुढे सरकेल. रीडर्स ज्यावेळेसही हे नॉव्हेल वाचतील त्यावेळेस ते खऱ्या अर्थाने एन्जॉय करतील असं नॉव्हेल आहे, अशी त्याची थीम आहे. तर अगदी बिगिनिंग टू दी एंड, अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत प्रत्येक वेळेस तुम्हाला काहीतरी नवीन या नॉव्हेलमध्ये वाचायला मिळेल, अनुभवायला मिळेल. फिलियस फॉग हे जे कॅरेक्टर आहे ते अगदी महत्त्वाचं मेजर कॅरेक्टर आहे नॉव्हेलमधलं. आणि हे कॅरेक्टर असं आहे की प्रत्येक वेळेस येणारे जे काही चॅलेंजेस असतील, जे काही आव्हानं येतील समोर, जगभ्रमंती करत असताना 80 दिवसामध्ये जगप्रवास पूर्ण करायचा आहे. तर हे सगळं करत असताना जे चॅलेंजेस येतील ते सगळे चॅलेंजेस स्वीकारायची, आणि त्यांना प्रत्येक वेळेस समोर असणारं त्यांचं जे ध्येय आहे, त्यांची जी एक त्यांची जी मोहीम आहे, खऱ्या अर्थाने अचिव्हमेंट आहे, तिला त्यांनी फीट म्हटलं आहे, ती त्यांना कंप्लीट करायची आहे. आणि ती कंप्लीट करत असताना जे काही अडचणी येतील, ट्रबल्स येतील, त्या सगळ्यांना सामोरं जात ते सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करत ते आता समोर जात आहेत. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या लँड्समधून वेगवेगळ्या अगदी कठीण प्रसंगांना, डायव्हर्स ॲडव्हेंचर्सला त्यांना सामोरं जावं लागतं. तर अशा पद्धतीचं नॉव्हेल आहे. दस द नॉव्हेल प्रोसीड्स ॲट फास्ट पेस अँड देअर इज ऑलवेज सम एक्साइटमेंट रिझल्टिंग फ्रॉम द व्हेरियस एन्काउंटर्स. आणि हा प्रवास करत असताना नॉव्हेल अगदी फास्ट स्पीडमध्ये, अगदी झपाट्याने पुढे जातं. आणि प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मुवमेंटला, प्रत्येक घटनेच्या वेळेस तुम्हाला एक एक्साइटमेंट असेल की आता काय घडेल. दोन व्यक्ती एकत्र येतात, काहीतरी बोलत आहेत, किंवा आता पुढे कुठला इन्सिडंट येणार आहे याची प्रत्येक वेळेस तुम्हाला उत्सुकता लागलेली असेल.
आणि हे सगळं घडत असताना वेगवेगळे एन्काउंटर्स वेगवेगळे व्यक्तीसोबत येतात, प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या घटना घडतात आणि प्रत्येक वेळेस रीडर्सची उत्सुकता ताणून धरली जाते. द ब्युटी ऑफ द नॉवेल इज दॅट द रायडर टेक्स द रीडर्स टू अ जर्नी ऑफ मेनी hair-raising incidents and exciting, adventurous, thrilling, yet beautiful places in the world. ब्युटी ऑफ द नॉवेल, या नॉवेलचं खरं सौंदर्य यातच आहे की प्रत्येक वेळेस असे इन्सिडंट्स समोर येतील. हा प्रवास करत असताना, जगभ्रमंती करत असताना कुठेतरी असे इन्सिडंट्स समोर येतात, अशा घटना घडतात की वाचणाऱ्या रीडर्सला प्रत्येक वेळेस अगदी थ्रिलिंग असे अनुभव येतील. अगदी हेअर रेझिंग इन्सिडंट्स म्हटलं आहे म्हणजे तुमच्या अंगावरती शहारे उभे राहतील कुठेतरी, असा प्रत्येक वेळेस तुम्हाला अनुभव येईल. हे सगळं नॉव्हेल रीड करत असताना जगभरातली अगदी सुंदर अशी ठिकाणं तुम्हाला अनुभवायला मिळतील या नॉव्हेलच्या माध्यमातून. तसंच द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस ॲडव्हेंचर नॉव्हेल इज टाईम. आणि अगदी सगळ्यात महत्त्वाचं एक फीचर म्हणूया आपण, एक कॅरेक्टरिस्टिक म्हणूया या नॉव्हेलचं अगदी महत्त्वाचं वैशिष्ट्य, त्यालाच त्यांनी टाईम असं संबोधलं आहे. वेळ हे सगळ्यात महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे या नॉव्हेलचं. इट इलस्ट्रेट्स रिपीटेडली दॅट टाईम इज फिकल अँड आयदर वर्क्स फॉर or against them. In many cases, time foils their plans when the delays build up and ships and train leave without them, that sometimes land the character in trouble. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अशा घटना घडत आहेत किंवा वेळ अशी असते की काहीतरी नवीन समोर आणून ठेवते आणि प्रत्येक व्यक्तीला वेळेनुसारच चालावं लागतं. प्रत्येक घटना घडताना इन मेनी केसेस टाईम फॉइल्स देअर प्लॅन्स. प्रत्येक वेळेस यातले जे काही कॅरेक्टर्स आहेत ती स्वतः काहीतरी त्यांचे प्लॅन्स ठरवलेले असतात की कशा पद्धतीने त्यांना पुढे जायचं आहे, कुठे कोणत्या प्लेसेसला भेट द्यायची आहे, कुठे थांबायचं आहे. पण वेळ कुठेतरी त्यांच्यासमोर वेगळे प्रसंग उभे करते आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना डिले होत जातो. कुठेतरी त्यांना त्यांचे शिप्स मिस होतात, त्यांच्या ट्रेन त्यांना सोडून जातात. समटाईम्स लँड द कॅरेक्टर्स इन ट्रबल. आणि प्रत्येक वेळेस मग कॅरेक्टर्सला, त्या नॉव्हेलमधल्या पात्रांना कुठेतरी संकटात सापडावं लागतं. In the end, Fogg wins the bet as he gained a day when crossing the international deadline. The ultimate message is that no one can control time. Time will work the way it wants to work and humans are at its mercy. बघा, वेळेबद्दल, टाईमबद्दल आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं आहे की इन द एंड, अगदी शेवटी असं घडतं नॉवेलच्या अगदी शेवटच्या क्षणाला, हे जे मिस्टर फॉग आहेत ती त्यांची जी काही बेट आहे ती बेट ते जिंकतात ॲज ही गेन अ डे. आणि कशामुळे तर त्यांना इंटरनॅशनल डेडलाईन म्हटलं आहे. इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय आपण दिनांक रेषा म्हणूया, ती प्रत्येक वेळेस एका देशातनं दुसऱ्या देशात जात असताना ही जी डेडलाईन त्यांची बदलत जाते प्रत्येक वेळेस. तर हे सगळं जगभ्रमंती करत असताना कुठेतरी एक दिवस ते कमावतात या सगळ्यांमध्ये आणि त्यामुळेच त्यांना एक जास्तीचा दिवस मिळतो. आणि ज्या दिवशी त्यांना बेट कंप्लीट करायची असते त्या दिवशी खरं तर ते लेट पोहोचतात. पण त्यांना नंतर कळतं की आपण ऑलरेडी एक दिवस कमावल्यामुळे आपण आधीच पोहोचलो आहे आणि आपली बेट जी आहे ती आपण हारलो आहे असं समजत होतो, पण आज रोजी आपण खरं तर ती जिंकलो आहे. आपण ती बेट आता जिंकलेलो आहोत. अँड द अल्टिमेट मेसेज इज दॅट नो वन कॅन कंट्रोल टाईम. आणि हे जे नॉवेल आहे खऱ्या अर्थाने रीडर्सला एक गोष्ट शिकवून जातं की वेळेला कोणीही कंट्रोल करू शकणार नाही. वेळेचं सगळ्यांवरती नियंत्रण आहे, परंतु वेळेवरती कोणाचंही नियंत्रण असू शकत नाही. टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क. वेळ तसंच काम करेल, तसंच पुढे जाईल जसं वेळेला पुढे जायचं आहे. ह्युमन आर ॲट इट्स मर्सी. आणि मानवालासुद्धा वेळेप्रमाणेच वागावं लागेल. वेळेला मानव पुढे ढकलून जाऊ शकत नाही. कुठेतरी त्याला टाईम लिमिट्स आहेत, त्याला जे काही टाईम्स असतील, दिलेले वेळ असेल, ती सगळी पाळावी लागणार आहे. बिफोर हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड, फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ टू अदर्स and cared little about the way he was perceived.
by the other people. By the end of the trip, though he recognized the importance of human connections, both in the form of love with Auda and friendship and loyalty with a passport. बघा, ही जर्नी सुरू करण्या अगोदर बिफोर हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड, हे जे काही मिस्टर फॉग आहेत, हा सगळा जगप्रवास सुरू करण्या अगोदर अगदी सॉलिटरी लाईफ जगायचे, अगदी एकाकी असं आयुष्य जगत होते आणि अगदी स्वतः एक वेगळं असं व्यक्तिमत्व ते होते आणि केअर्ड लिटिल अबाउट द वे ही वॉज परस्यूड बाय द अदर पीपल. आणि लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात यांच्याबद्दल त्यांना फारसं देणं घेणं नव्हतं. अगदी स्वतःचं आयुष्य अगदी वेगळ्या पद्धतीने जगणारे होते बाय द एंड ऑफ द ट्रीप. परंतु ज्यावेळेस ही ते बेट लावतात आणि ही बेट ते जिंकतात, त्यानंतर अगदी या ट्रीपच्या शेवटी त्यांना एक गोष्ट लक्षात येते, ही रिकग्नायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स. जगातली लोक, इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात याच्याबद्दल ज्या व्यक्तीला कधीही काही देणं घेणं नव्हतं, तो व्यक्ती या ट्रीपनंतर या जर्नीनंतर एक गोष्ट शिकून जातो, ती म्हणजेच मानवी भावनांचं किंवा ह्युमन कनेक्शनचं, ह्युमन रिलेशन्सचं खऱ्या अर्थाने महत्त्व त्यांना कळतं. बोथ इन द फॉर्म ऑफ लव विथ औडा अँड फ्रेंडशिप अँड लॉयल्टी. खऱ्या अर्थाने औडासोबत असणारं त्यांचं प्रेम असेल किंवा त्यांची एक मैत्री असेल, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने एकनिष्ठ असणे किंवा खऱ्या अर्थाने फ्रेंडशिप निभावणे, जी काही पासपोर्ट त्यांचा मदतनीस जो होता, त्यांचा जो फ्रेंड होता, त्यांच्यासोबतची, या सगळ्या गोष्टींचं महत्त्व त्यांना कळतं. अबव ऑल दिस न्यू अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिसिएशन इज द ग्रेटेस्ट थिंग ही हॅज गेन फ्रॉम दिस ट्रीप. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांना या ट्रीपमध्ये शिकायला मिळतात. दो ही हॅज द अपॉर्च्युनिटी टू डबल his fortune, Fogg's motivation to embark on such a crazy adventure has little to do with the money. खऱ्या अर्थाने ही एक संधी असते त्यांना. त्यांचं फॉर्च्यून, त्यांची संपत्ती एका अर्थाने ऑलरेडी ते रीच असतात. मिस्टर फॉग जे आहेत ऑलरेडी रीच आहेत, परंतु या बेटच्या माध्यमाने ते आणखी रीच होणार होते, कारण त्यांना 20,000 पाऊंड्स त्यांच्या ज्या काही ट्रेजरीमध्ये आणखी पडणार होते. सो फॉग्स मोटिवेशन टू एम्बार्क ऑन सच जर्नी. आणि खऱ्या अर्थाने ही एक जर्नी होती, हा जो एक आणखी एक एम्बार्क ऑन सच अ क्रेझी ॲडव्हेंचर. हे जे काही एक क्रेझी म्हणूया आपण, खऱ्या अर्थाने त्यांनी ही जी काही बेट लावलेली होती, या बेटमुळे त्यांच्या आणखी थोडीफार त्यांच्या संपत्तीमध्ये भर पडणार होती. Instead, he wants to preserve his honor and prove his worth to the men of the Reform Club. खऱ्या अर्थाने ऑलरेडी रीच असणाऱ्या व्यक्तींना पैशांचं तेवढंसं महत्त्व नव्हतं, परंतु खऱ्या अर्थाने त्यांचा ऑनर, त्यांचा जो शब्द आहे तो जपला जाणार होता, कारण त्यांनी इतर रिफॉर्म क्लबच्या मेंबर्सला एक शब्द दिलेला होता की ही जगभ्रमंती करणं 80 दिवसामध्ये शक्य आहे. हा जो त्यांचा शब्द आहे हा त्यांना खरा ठरवायचा होता. सो यासाठी, त्यांच्या ऑनरसाठी, त्यांच्या आत्मसन्मानासाठी, आणि तो त्यांना खऱ्या अर्थाने प्रूव्ह करून दाखवायचा होता, सिद्ध करून दाखवायचा होता, म्हणून त्यांनी ही बेट ॲक्सेप्ट केली. अँड टू शो दॅट ही कॅन डू व्हॉट ही सेट्स आउट टू डू. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जे काही ठरवलं आहे ते करूनच दाखवतात, ही गोष्ट त्यांना इतर मेंबर्सना सिद्ध करून दाखवायची होती. सो फॉग स्पेंड्स नियरली ऑल ऑफ हिज मनी अलॉंग द वे. आणि खऱ्या अर्थाने फॉग ज्यावेळेस जगप्रवास करतात त्यावेळेस त्यांच्याजवळचे सगळे पैसे ते खर्च करत असतात. शोईंग दॅट रिचेस आर नॉट व्हॉट ही इज ट्रूली आउट फॉर. फॉर फिलियास फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. आणि खऱ्या अर्थाने मिस्टर फॉग यांच्यासाठी आत्मसन्मान हा फार महत्त्वाचा असतो त्यांच्या पैशापेक्षा सुद्धा. आणि त्या आत्मसन्मानासाठी, त्या ऑनरसाठी, ती बेट जिंकण्यासाठी ते त्यांचे सगळे पैसे खर्च करायला तयार असतात. सो थ्रू आउट द एंटायर ट्रीप, अगदी पूर्ण ट्रीप सुरू असताना, फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल्स स्टँडिंग इन देअर वे. दीज चॅलेंजेस allow them to use their quick thinking to come up with innovative solutions to even the most complicated of problems. अगदी या पूर्ण ट्रीपमध्ये त्यांना बऱ्याच अशा प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं. त्यांच्या पूर्ण ग्रुपला बरेच प्रसंग सहन करावे लागतात. त्यावेळेस त्यांना अगदी क्विक थिंकिंग करावी लागते. प्रत्येक वेळेस पटापट त्यांना डिसिजन्स घ्यावे लागतात आणि बरेचसे काही नवीन नवीन उपाय त्यांना शोधावे लागतात या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमधनं बाहेर पडण्यासाठी. आणि हे सगळं ते करत असतात, कुठेतरी त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करत असतात.
रिलाईंग द मेसेज दॅट नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल. आणि यातनं एक सगळ्यात मोठा मेसेज हे नॉव्हेल देतं की खऱ्या अर्थाने कुठलाही प्रॉब्लेम अनसॉल्वेबल नसतो, कुठल्याही प्रॉब्लेमला सोल्युशन नाही आहे असं कधीही नसतं. प्रत्येक प्रॉब्लेमला त्याचं सोल्युशन असतंच, फक्त तुम्ही ती शोधण्याची गरज असते. सो इट इज नॉट ओनली फॉग हू शोज हिज क्लेवर फीट इन कमिंग अप विथ सोल्युशन. फक्त मिस्टर फॉग जे आहेत त्यांच्याकडेच अगदी त्यांचे क्लेवरनेस होता किंवा बऱ्यापैकी त्यांच्याकडे विट होतं असं नाही, तर पासपोर्ट आउट असेल टू शोज हिज इंजिन्युटी इन मल्टिपल सोल्युशन्स. अनेक वेळेस अगदी कठीण प्रसंगांमध्ये स्वतःचा क्लेवरनेस पासपोर्ट आउटने सुद्धा सिद्ध केलेला होता. ज्याप्रमाणे मिस्टर फॉग होते जे एव्हरी प्रॉब्लेमला सोल्युशन त्यांच्याजवळ रेडी असायचं, त्याचबरोबर पासपोर्ट जो व्यक्ती होता त्यांचा खऱ्या अर्थाने आपण फ्रेंड म्हणूया, तो सुद्धा प्रत्येक वेळेस त्यांना सोल्युशन्स द्यायला रेडी होता. तर इथे आपण बघितलं की एका पद्धतीने एक प्रकारे या पूर्ण नॉव्हेलची थीम काय होती, एक विषय काय होता या नॉव्हेलचा. पुढे आपल्याला दिले आहे याच नॉव्हेलचा प्लॉट. तर बघा विद्यार्थ्यांनो, या प्लॉटबद्दल आपण बोलूया. खऱ्या अर्थाने प्लॉट म्हणजेच काय, तर या पूर्ण नॉव्हेलचं, या कादंबरीचं कथानक, ते कथानक कुठल्या कुठल्या प्लेसपासून सुरू झालं, नक्की त्याचं बॅकग्राऊंड काय आणि ते कशा पद्धतीने पुढे जातं, कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठल्या घटना घडतात, ते या कथानकामध्ये दिलं आहे. कसं कथानक हळूहळू पुढे जात आहे. तर बघूया आपण. अराउंड द वर्ल्ड इन 80 days बिगिन्स ॲट द रिफॉर्म क्लब इन इंग्लंड विथ फिलियास फॉग, थॉमस फ्लॅलेंगन, Samuel Fallentin, and John Sullivan sitting by a fireplace reading newspapers. We are introduced to Fogg, a very precise man who regularly goes to the Reform Club every evening. बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की हे नॉव्हेल खऱ्या अर्थाने कसं सुरू होतं, तर अगदी स्टार्टिंगलाच तुम्हाला पार्श्वभूमी दिलेली आहे, बॅकग्राऊंड दिलं आहे की रिफॉर्म क्लब आहे आणि त्या रिफॉर्म क्लबमध्ये इंग्लंडमध्ये ज्यावेळेस या रिफॉर्म क्लबमध्ये एव्हरी इव्हिनिंगला त्या रिफॉर्म क्लबला भेट देणारे मिस्टर फॉग आहेत. आणि मिस्टर फॉग तिथे बसलेले आहेत फायरप्लेसच्या बाजूला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी काही त्यांचे क्लब मेंबर्स बसलेले आहेत, ज्यांची नावं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. थॉमस फॅलेंगन, सॅम्युअल फॅलेंटीन आणि जॉन सलिवन. तर हे त्यांचे फ्रेंड्स काही सोबत बसलेले आहेत, न्यूजपेपर वाचत आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला ओळख करून दिली जाते मिस्टर फॉग यांची, अगदी प्रिसाईज मॅन म्हणून, जे अगदी रेग्युलरली या रिफॉर्म क्लबला भेट देत असतात. ॲट द रिफॉर्म क्लब फॉग, Fallengon, Fallentin and Sullivan are talking about a recent bank robbery. This conversation leads to a wager. आणि हे तो तिघं चौघं अगदी बसलेले आहेत, यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन चालू आहेत, त्यांच्या संभाषण सुरू आहे. आणि या संभाषणामध्येच त्यांची जी चर्चा सुरू असते ती खऱ्या अर्थाने अगदी नुकत्याच झालेल्या एका बँक रॉबरीबद्दल त्यांची चर्चा सुरू असते. आणि त्या बँकेतली जी काही रॉबरी आहे, जी काही चोरी आहे, तर त्या रॉबरीवरनं त्यांच्यामध्ये जी चर्चा पुढे वाढत जाते ती कुठे जाऊन पोहोचते, तर एका वेगरपर्यंत ती जाऊन पोहोचते. या चर्चेवरनं त्यांच्यामध्ये एक बेट लागते. फॉग इज क्वाईट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days व्हाईल सलिवन डझंट बिलीव्ह इट कॅन बी डन. आणि फॉग या ठिकाणी एक गोष्ट सर्वांसमोर दाव्याने सांगतात की पूर्ण जगभरामध्ये ट्रॅव्हल करणं, ते सुद्धा 80 दिवसामध्ये, हे अगदी शक्य आहे असं त्या ठिकाणी एक स्टेटमेंट मिस्टर फॉग देतात. त्याच वेळेत त्यांचं जे क्लब मेंबर आहेत सलिवन, त्यांना ही गोष्ट काही पटत नाही, त्यामुळे ते सांगतात की त्यांना ही गोष्ट अशक्य आहे असं वाटतं. सो सलिवन, फॅलेंगन अँड फॅलेंटीन थिंक फॉग इज नॉट कन्सिडरिंग द अनएक्सपेक्टेड, ऑल ऑफ द मेन एक्सेप्ट द वेगर फॉर £20,000. आणि या ठिकाणी ते इतर क्लब मेंबर्स आणि मिस्टर फॉग यांच्यामध्ये 20,000 पाऊंडसाठी बेट स्वीकारली जाते. तर या बेटसाठी खऱ्या अर्थाने आता ते एका जर्नीवरती निघणार आहेत. दिस इज द बिगिनिंग ऑफ अ एंटायर प्लॉट अँड द फॉर्म देन ऑन वी सी हाऊ फॉग गोज अराउंड द वर्ल्ड अँड वी विटनेस द अमेझिंग ॲडव्हेंचर्स दॅट ही हॅज विथ हीज कंपनीज. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने बिगिनिंग होते, सुरुवात होते या कथानकाला.
आणि इथूनपासून शेवटपर्यंत बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे मिस्टर फॉग त्यांच्या मित्रांसोबत त्यांच्या कंपॅनियन्ससोबत फिरतात, जिथे जिथे ही त्यांची जर्नी असते त्या ठिकाणचं सगळे त्यांचे एक्सपिरियन्स असतील, तिथे घडणाऱ्या अनेक घटना असतील, तिथले सगळे ॲडव्हेंचर्स आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतात. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉग्स ट्रॅव्हल. जो अगदी मूळ कथानक जे आहे ते खऱ्या अर्थाने कशावर आधारित आहे, तर या मिस्टर फॉग यांच्या ट्रॅव्हलवरती, यांच्या प्रवासावरती आधारित आहे. while other such plots merely support the central theme. आणि इतर वेळेस जे इतर गोष्टी आहेत त्या या कथानकाला फक्त सपोर्ट करणारे आहेत. फिक्स द डिटेक्टिव्ह फॉलोज फॉग ऑल ओव्हर. आणि प्रत्येक वेळेस मिस्टर फॉग यांच्यासोबत फिक्स हा जो डिटेक्टिव्ह आहे तो प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत आहे. ही बिलीव्स दॅट फॉग इज द बँक रॉबर हू हॅज रॉब्ड अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. आणि हे जे मिस्टर फॉग आहेत यांना खऱ्या अर्थाने रॉबर समजणारा हा जो डिटेक्टिव्ह फिक्स आहे तर प्रत्येक वेळेस यांच्यासोबत आहे, यांच्या ट्रीपवरती यांच्या पाठलाग करणारा असेल, यांच्यासोबत प्रत्येक वेळेस असणारा. आणि त्याला असा एक डाऊट असतो की हे जे मिस्टर फॉग आहेत यांनीच कुठेतरी ही बँक रॉबरी केलेली असेल, जी काही इंग्लंडमध्ये मोठीच बँक रॉबरी झाली आहे आणि तिथे फार मोठी रक्कम चोरीला गेलेली आहे. तर ही जी काही रॉबरी करणारे आहे तर अगदी क्लेवर मॅन असला पाहिजे आणि तो क्लेवर मॅन दुसरा तिसरा कोणी नसून मिस्टर फॉगच असले पाहिजेत असा याचा डाऊट आहे. सो ही पुट्स ऑब्स्टॅकल इन फॉग्स पाथ जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम व्हेनेवर ही गेट्स द वॉरंट फ्रॉम इंग्लंड. आणि डिटेक्टिव्ह फिक्स प्रत्येक वेळेस मिस्टर फॉगच्या या ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेतरी ऑब्स्टॅकल्स निर्माण करतात, अडथळे निर्माण करतात. कशासाठी, तर मिस्टर फॉग यांना अरेस्ट करण्यासाठी. त्यांना अरेस्ट करायचं आहे आणि त्यांना कुठेतरी इंग्लंडमध्ये त्यांना जेलमध्ये पाठवायचं आहे. सो द सस्पिशन दॅट फॉग माइट बी अ क्लेवर जेंटलमॅन रॉबर इज द सब थीम ऑफ द बुक अँड द ऑथर मेक्स द रीडर अल्सो सस्पिशियस. आणि हा जो एक डाऊट आहे, हा जो सस्पिशन आहे डिटेक्टिव्ह फिक्स यांचा मिस्टर फॉग यांना एक प्रकारे रॉबर समजण्याचा, तो इतका कन्फर्म पुढे नॉवेलमध्ये आपल्याला वाचायला मिळतो की त्यावेळेस इतर रीडर्सलासुद्धा असंच वाटतं की खऱ्या अर्थाने मिस्टर फॉग हेच रॉबर असतील. सो पासपोर्ट टू वंडर्स वेदर हिज मास्टर माइट बी अ रॉबर, दो इन हिज हार्ट ही हॅज ॲम्पल ट्रस्ट इन फॉग्स इंटिग्रिटी. खऱ्या अर्थाने मिस्टर फॉग हे रॉबर असतील का असा कुठेतरी विश्वास पासपोर्ट यांनासुद्धा वाटायला लागतो. परंतु त्यावेळेस पासपोर्ट याला कुठेतरी एका गोष्टीचा आणखीच पुरेसा त्याचा विश्वास असतो की मिस्टर फॉग हे अगदी आत्मविश्वास असणारे व्यक्ती आहेत, त्यांच्या इंटिग्रिटीवरती खऱ्या अर्थाने त्याचा विश्वास असतो. सो द प्लॉट मूव्ज अहेड विथ फॉग्स स्ट्रायविंग थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल टू रीच लंडन इन टाईम. आणि अशा पद्धतीने हा जो प्लॉट आहे, हे जे कथानक आहे हळूहळू पुढे जातं. फॉग खूप स्ट्राईव्ह करतात, खूप मेहनत घेतात वेगवेगळ्या अडचणीतनं पुढे जाऊन लंडनला पोहोचण्यासाठी, त्यांची भेट पूर्ण करण्यासाठी. ही गोज थ्रू ब्रिंदिसी, स्वेज, बॉम्बे, नाव मुंबई, कॅलकटा, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को दॅट इज न्यूयॉर्क अँड फायनली लिव्हरपूल. या सगळ्या देशांमधनं कुठेतरी या कंट्रीजमधनं त्यांचा प्रवास सुरू असतो आणि फायनली ते शेवटी लिव्हरपूल या ठिकाणी त्यांना पोचायचं असतं. त्या ठिकाणी त्यांना पोचायचं आहे त्यांची भेट कंप्लीट करण्यासाठी. फिक्स्ड अरेस्ट फॉग्स ॲट लिव्हरपूल अँड दिस डिलेज अ फॉग अ बीट. आणि अगदी लास्ट डेला, अगदी लास्ट मोमेंटला डिटेक्टिव्ह फिक्स मिस्टर फॉग यांना अरेस्ट करतो लिव्हरपूल या ठिकाणी. आणि यामुळेच जी काही बेट असते त्या बेटसाठी फॉग लेट पोहोचतात आणि कुठेतरी ही ती बेट आहे ते हारतात. ही थिंक्स दॅट ही हॅज मिस्ड द डेडलाईन अँड हॅजंट रीच लंडन इन टाईम वेन द रियालिटी ही रीच अ फुल डे अर्लियर. आणि त्यांना असं लक्षात येतं की आपण खऱ्या अर्थाने आता डेडलाईन मिस केलेली आहे आणि आता आपण आपली भेट पूर्ण करू शकलेलो नाही, आपण वेळेत लंडनला पोहोचू शकलो नाही, त्यामुळे आता आपण ही भेट कम्प्लिटली हारलेलो आहे. पण नंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की आपण ऑलरेडी एक पूर्ण दिवस जिंकलेलो आहे
एक पूर्ण दिवस आधी आपण पोचलो आहे. द फॉग विन्स द वेगर अँड इन द कोर्स ऑफ हिज ट्रॅव्हल फाइंड्स हिमसेल्फ अ वर्दी चार्मिंग ब्युटिफुल वाईफ टू. आणि लास्टला त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की खरं तर आपण एक कंप्लीट दिवस जिंकलेलो आहे. प्रत्येक दिवसात जसा प्रवास करत गेलो त्यामुळे आपल्याला एक दिवस जास्तीचा मिळाला आहे आणि त्यामुळे आपण एक दिवस जिंकलो आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे आपण बेटसुद्धा जिंकलो. त्याचबरोबर एक अगदी चार्मिंग आणि अगदी सुंदर अशी वाईफसुद्धा त्यांना मिळाली औडाच्या रूपाने. सो असं या ठिकाणी हे नॉव्हेल कंप्लीट होतं. जो काही सारांश आपण काल बघितला तोच सारांश खऱ्या अर्थाने इथे सिनॉप्सिसमध्ये दिलेला आहे. तो सुद्धा एक रिव्ह्यू म्हणून आपण बघूया. तर या ठिकाणी आपण बघूया सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. ज्या पद्धतीने आपण थीम बघितलं म्हणजेच या नॉव्हेलचा एक विषय कसा होता तो आपण बघितला. त्याचबरोबर कथानक कशा पद्धतीने पुढे जातं, प्लॉट कसा हळूहळू पुढे जातो ते सुद्धा आपण बघितलं. या ठिकाणी आपण एकदा बघतोय की नक्की सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट कसं असणार आहे. सो बघा, ॲज सून ॲज फॉग, औडा अँड पासपोर्ट अराइव्स इन लिव्हरपूल, फिक्स अरेस्ट फॉग. ज्यावेळेस मिस्टर फॉग, औडा आणि पासपोर्ट हे तिघेही ज्यावेळेस लिव्हरपूलमध्ये त्यांची भेट कंप्लीट होते किंवा अगदी पूर्णत्वाकडे आहे त्यावेळेस ते त्या ठिकाणी पोचत आहेत. फिक्स अरेस्ट फॉग आणि डिटेक्टिव्ह फिक्स अगदी ऐन वेळेमध्ये मिस्टर फॉग यांना अरेस्ट करतात. फिलियास इज थ्रोन इन जेल आणि फिलियास फॉग यांना जेलमध्ये जावं लागतं. कुठेतरी त्यांची भेट कंप्लीट होता होता अर्धवट राहते आणि यांना जेलमध्ये जावं लागतं. सेव्हरल अवर्स लॅटर दो फिक्स लर्न्स दॅट अनादर मॅन वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द बँक रॉबरी. आणि ज्यावेळेस काही तासांनंतर ज्यावेळेस मिस डिटेक्टिव्ह फिक्स यांना एक गोष्ट कळते की कोणीतरी दुसराच व्यक्ती आहे जो खऱ्या अर्थाने जबाबदार आहे बँक रॉबरीसाठी. ज्यावेळेस ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते त्यावेळेस डिटेक्टिव्ह फिक्स मिस्टर फॉग यांना लगेचच रिलीज करतात, तिथून सोडून देतात तुरुंगातनं. हू ऑर्डर्स अ स्पेशल ट्रेन आणि एक स्पेशल ट्रेन बोलावतात आणि त्यातनं यांना मिस्टर फॉग यांना त्यांच्या जी काही त्यांची डेडलाईन आहे त्याच्या आधी वेळेत त्यांना तिथे पोहोचायचं आहे त्यांची बेट कंप्लीट करण्यासाठी. हावेवर ही अराइव्स इन लंडन लेट, मेकिंग एव्हरीवन डिसअपॉइंटेड. आणि ज्यावेळेस ते लंडनला पोचतात त्यावेळेस सगळे जण जे असतात ते अगदी डिसअपॉइंट झालेले आहेत, निराश झालेले आहेत की यांना ऑलरेडी लेट झालं आहे. फिलियास अँड कंपनी आर नाऊ ब्रोक, द डेडलाईन फॉर द बेट हॅज पास्ड अँड देअर्स नथिंग टू डू बट गो होम अँड पाऊट. आणि फिलियास फॉग म्हणजेच मिस्टर फॉग आणि त्यांचे जे इतर फ्रेंड आहेत ते हे बेट जी आहे ती कंप्लीट करू शकलेलं नाही. कुठेतरी त्यांच्याकडनं ही बेट मोडली जाते आणि डेडलाईनसुद्धा आता संपलेली आहे. सो आता त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाही. इथून सरळ घरी जायचं आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा किंवा कुठेतरी आपण दुःख व्यक्त करायचं पाऊट, याशिवाय त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही. सो फिलियास लॉक्स हिमसेल्फ इन हिज रूम अँड फॉर द फर्स्ट टाईम अलाउज हिमसेल्फ टू बी सिरियसली डिप्रेस्ड. आणि आयुष्यात खऱ्या अर्थाने फिलियास फॉग स्वतःला त्या दिवशी एका रूममध्ये लॉक करून घेतात आणि स्वतःचं अगदी दुःख व्यक्त करतायत, अगदी डिप्रेस झालेले आहेत. औडा अँड पासपोर्ट आर सो वरीड दॅट दे टू कांट ईट ऑर स्लीप. आणि त्यांचे जे इतर कंपॅनियन्स होते या पूर्ण ट्रॅव्हलिंगमधले औडा अँड पासपोर्ट हे सुद्धा खूप जास्त चिंताग्रस्त आहेत, खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत आणि दोघेसुद्धा कुठेतरी स्ट्रेसमध्ये आहेत. द फॉलोइंग इव्हनिंग फॉग अपोलोगायझेस टू औडा for being unable to provide for her comfort as a result of losing the bet. आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी संध्याकाळी मिस्टर फॉग एक प्रकारे अपोलोगाईज करतात, कुठेतरी औडाची माफी मागतायत की तुला जे काही प्रॉमिस केलेलं होतं की तुला जे काही कम्फर्ट मला द्यायचं होतं ते सगळं मी तुला आता देऊ शकत नाही, कारण मी खऱ्या अर्थाने बेट हारलो आहे. माझ्याकडे जो काही फॉर्च्यून होतं, जी काही माझी संपत्ती होती ती मी बऱ्यापैकी खर्च केली आहे या ट्रिपसाठी. सो आता तुला ते सगळं मी देऊ शकणार नाही. सो शी इन टर्न प्रपोजेस मॅरेज टू हिम अँड ही जॉयफुली अग्रीज. तरीसुद्धा औडा ही बेट हारले जरी असले मिस्टर फॉग तरीही ती त्यांच्यासोबत मॅरेज करण्यासाठी ते प्रपोजल ॲक्सेप्ट करते. आणि खऱ्या अर्थाने
जॉयफुली अग्रीज म्हटलं आहे. खऱ्या अर्थाने मिस्टर फॉग अगदी आनंदी होतात, आनंदाने होकार देतात. सो पासपोर्ट इज सेंड टू एंगेज अ क्लर्जीमॅन. एका प्रीस्टला क्लर्जीमॅनला भेटण्यासाठी पासपोर्टला पाठवलं जातं आणि तो तिथून निघून जातो टू गेट अ रेवर्न टू मॅरी फॉग अँड औडा द नेक्स्ट डे. आणि त्यांच्याकडे एक निरोप पाठवला जातो की लगेच नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी मिस्टर फॉग आणि ओडा यांचं मॅरेज आहे, विच दे ऑल थिंक इज मंडे. आणि त्यांना असं वाटतं की नेक्स्ट डे हा मंडे आहे ऑलरेडी आणि आपण मंडेला या दोघांचंही मॅरेज ते फिक्स करणार होते. वाईल रनिंग टू ग्रॅब द नियरेस्ट प्रीचर टू मॅरी फिलियास अँड औडा, पासपोर्ट फाइंड्स आउट दॅट इट्स ॲक्च्युली संडे. आणि ज्यावेळेस ते त्यांचं मॅरेज फिक्स करण्यासाठी डेट बघत असतात त्यावेळेस त्यांचं एक गोष्ट लक्षात येते की कुठेतरी पासपोर्टला एक गोष्ट लक्षात आली की ॲक्च्युली उद्या मंडे नसून उद्या तर संडे आहे. ऑलरेडी आपण एक दिवस बिफोर पोचलेलो आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ही बेट आपण लूज केलेली नाही तर आपण ती खऱ्या अर्थाने विन केलेली आहे. सो इट्स ॲक्च्युली संडे नॉट मंडे लाईक ग्रुप हॅज बीन थिंकिंग. By traveling eastward around the world, Phileas Fogg, master calculator and obsessive organizer, has forgotten the time. खऱ्या अर्थाने एक प्रकारे इंटरनॅशनल डेडलाईन ओलांडत गेल्यामुळे कुठेतरी त्यांना एक दिवस जास्तीचा मिळालेला आहे. सो ही हॅज गेन बाय जर्निंग थ्रू ऑल दोज टाईम झोन्स. ही लर्न्स दॅट देअर जर्नी थ्रू द टाईम झोन्स हॅड गेन देम अ डे दॅट दे आर नॉट ॲट ऑल लेट. आणि त्यांना एक गोष्ट कळते की ते खऱ्या अर्थाने लेट झालेलेच नाही आहेत. सो पासपोर्ट रेसेस होम, ग्रॅब्स फिलियास बाय द कॉलर, शोज हिम इन टू अ कॅब अँड डिपॉझिट्स हिम ॲट द क्लब. आणि ज्या ठिकाणी त्यांना पोचायचं असतं त्या क्लबला बेट कंप्लीट करण्यासाठी. सो पासपोर्ट पटापट तिथून निघतो, लगेचच मिस्टर फॉग यांना घेतो आणि सोबत घेऊन त्या ठिकाणी क्लबला पोचतो. फिलियास प्रेझेंट्स हिमसेल्फ विथ मिनिट्स टू स्पेअर, इफेक्टिवली विन्स द बेट. आणि खऱ्या अर्थाने त्यांची जी बेट आहे ती परिणामकारक रूपात ते जिंकतात. ही इज रिच वन्स मोर. आणि जे ऑलरेडी रिच होते ते आता बऱ्यापैकी आणखी त्यांनी 20,000 पाऊंड त्यांनी जिंकलेले आहेत. बट मोर इम्पॉर्टंट पण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने पैशांपेक्षाही मिस्टर फॉगसाठी एक गोष्ट फार महत्त्वाची होती. दॅट इज ही हॅज वोन द हार्ट ऑफ अ चार्मिंग वुमन. खऱ्या अर्थाने ओडासारख्या लेडीजसोबत त्यांना मॅरेज करायचं होतं, त्यांच्यासोबत पार्टनर म्हणून राहायचं होतं. सो इथे या ठिकाणी बेटसोबतच एका लेडीचं हार्टसुद्धा ते जिंकतात. तर अशा पद्धतीचं हे नॉव्हेल होतं. या नॉव्हेलचा सिनॉप्सिस आपण बघितला, यातली काही महत्त्वाची कॅरेक्टर्स आपण या ठिकाणी अभ्यासलीत. तर या ठिकाणी आपला नॉव्हेल आपण इथे संपवतो आहे. यापुढचं आपले काही आणखी टेक्स्ट घेऊन आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. धन्यवाद.